बघा, नमस्कार. जर सायन्स तुम्हाला अवघड जात असेल, विशेष करून वनस्पती रोग आणि मानवी रोग, तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. फक्त तुम्हाला या नंबरवर संपर्क करायचा 84 21 90 83 84 आणि आपली पेड पी डी एफ परचेस करायची. तसेच हा टेलिग्राम आय डी आहे, यावर सुद्धा तुम्ही संपर्क करून पेड पी डी एफ परचेस करू शकता. आता त्या पी डी एफमध्ये कसं आपण नोट्स आहेत, कशा ट्रिक्स आहेत, त्याचा थोडासा डेमो इथे दाखवतो. तर पहा, वनस्पती रोग. आता भातावरील खैरा रोग हा कशाच्या कमतरतेमुळे पडतो, यावर 3-4 वेळेस प्रश्न आलेला आहे. आपण 2 प्रश्न इथे घेतलेले आहेत. आता ट्रिक्स सांगतो अगोदर आणि नंतर मी प्रश्न सांगतो. तर बघू शकता, भातावरील खैरा रोग हा कशाच्या कमतरतेमुळे पडतो, तर याचं योग्य आन्सर आहे झिंक किंवा जस्त. काय? झिंक किंवा जस्त यामुळे भातावर खैरा रोग पडतो. तर याची ट्रिक्स अशी आहे की खैरा गावातील लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडली म्हणून त्यांच्या शरीराची काय झाली, झीज झाली. ट्रिक्स काय आहे? खैरा गावातील लोकांच्या आहारात भाताची कमतरता पडली म्हणून त्यांच्या शरीराची झीज झाली. काय झाली? झीज झाली. म्हणजे त्यांचे शरीर हडकुळे झाले, एकदम झीज झाली त्यांच्या शरीराची. मग आता असं का म्हणलं झीज झाली? त्याचं झी म्हणजे झिंक आणि ज म्हणजे जस्त. कारण झिंक किंवा जस्त याच्या कमतरतेमुळे पडतो, म्हणून झी म्हणजे झिंक आणि ज म्हणजे जस्त. तर यावर आलेले प्रश्न पाहता. तर प्रश्न काय आहे, MPSC PIQ पहा. तर तांदळावरील खैरा रोग हा कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे पडतो? तांदळावरील खैरा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे पडतो? STA 2018ला प्रश्न आला होता. तर याची योग्य आन्सर आहे जस्त. कारण ट्रिक काय केली आपण? ट्रिक्समध्ये जस्त बसतं. हे बघा, ट्रिक्स आहे झीज झाली. मग ज वरून सुरू होणारा ऑप्शन कोणता आहे? जस्त. लो आहे का? मॅग्नीज आहे का? तांबे आहे का? नाही. पहिल्याच आपल्याला आलं पाहिजे की खैरा गाव आहे आणि त्या गावातील लोकांच्या आहारात तांदळाची कमतरता पडली, म्हणजेच भाताची कमतरता पडली म्हणून त्यांच्या शरीराची काय झाली, झीज झाली. मग ऑप्शनमध्ये ज वरून कोणता सुरू होतो ऑप्शन? तर जस्त. म्हणून बी ऑप्शन योग्य आहे. त्यानंतर आता नुकतीच कंबाईन ग्रुप सी मेन्स 2023 झाली, जी 7000ची क्लर्क झाली होती, त्याला हा प्रश्न आला होता. तर मेन्सला आला होता. तर काय आहे, भातावरील खैरा रोग हा कोणत्या सूक्ष्म पोषक घटकाच्या कमतरतेमुळे पडतो? तर इथं तुम्हाला जस्त ऑप्शन दिसत नाही, मात्र झिंक दिसतोय. कारण झिंक आणि जस्त दोन्ही एकचे. आयोगाने यावेळेस इथं जस्त टाकला होता ऑप्शनमध्ये, यावेळेस झिंक टाकला. तरी तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाही. आपण दोन्हीची ट्रिक केलेली आहे. झीज झाली अशी आपण ट्रिक केलेली आहे, म्हणून आपल्याला झिंक देऊ आयोगाने किंवा जस्त देऊ. हे बघा, झिंक जस्त. तर आयोग दोन्ही एकत्र देणार नाही, दोन्हीपैकी एकच देणार. जर दोन्ही एकत्र दिले तर आयोगाला प्रश्न कॅन्सल करावा लागणार, 100% कॅन्सल करावं लागणार. पण आयोगाने दोन्हीपैकी एकच दिलेलं आहे. इथे जस्त दिलेलं आहे म्हणून जस्त उत्तर आहे. इथं झिंक दिलं आहे म्हणून इथे उत्तर झिंक मारून यायचं. तर आपलं इथं उत्तर कोणतं असणार आहे? सी. इथं उत्तर कोणतं असणार आहे? बी. ओके. तर अशा प्रकारे ट्रिक्स आहेत. मी आणखी काही डेमो दाखवतो. हां, तर पाहू शकता. आता इथे पहा, रेड रूट ऑफ शुगर केन हा रोग कोणत्या सूक्ष्म पोषक घटकामुळे पडतो? रेड रूट ऑफ शुगर केन हा रोग कोणत्या सूक्ष्म पोषक घटकामुळे पडतो? तर याचे योग्य आन्सर आहे कलेक्टोरिचम फाल्कॅटम. काय आहे? कलेक्टोरिचम फाल्कॅटम. यामुळे रेड रूट ऑफ शुगर केनवर बघा, शुगर केन म्हणजे काय? ऊसावर पडणाऱ्या रोगाचं नाव काय आहे? रेड रूट ऑफ शुगर केन. तर आणि त्याचा सूक्ष्मजीव कोणता आहे? कलेक्टोरिचम फाल्कॅटम. बघा, नाव जरी सूक्ष्मजीव असलं, नाव जरी त्याचं सूक्ष्म असलं तरी नाव किती मोठं आहे बघा. तो जीव जरी सूक्ष्मजीव असला, हा जीव कोणता आहे? सूक्ष्मजीव आहे. त्याला मायक्रोस्कोप खाली पाहावं लागतं. मात्र त्या सूक्ष्मजीवाचं नाव किती मोठं आहे पहा, कलेक्टर झाला आहे तो. जीव जरी सूक्ष्म आहे तरी तो कलेक्टर झाला आहे बघा, कलेक्टोरिचम फाल्कॅटम. तर आता याची ट्रिक्सनुसार याला कसं लक्षात ठेवायचं? तर याची ट्रिक्स अशी आहे की ऊसतोड दाम्पत्याचा मुलगा, काय? ऊसतोड दाम्पत्याचा मुलगा हा कलेक्टर होऊन रेड दिव्याची गाडी घेऊन आला म्हणून त्याच्या बापाने सर्व गावाला शुगर वाटली. काय वाटली? शुगर वाटली. बघा, कोणत्याही बापाला मुलगा कलेक्टर झाल्यावर एवढा आनंद होईल की तो शुगरच काय संपूर्ण गावाला गाव जेवण देईल. पण इथं आपल्याला ट्रिक्स अशी लक्षात ठेवायची की ऊसतोड दाम्पत्याचा मुलगा कलेक्टर होऊन रेड दिव्याची गाडी घेऊन आला म्हणून त्याच्या बापाला
एवढा आनंद झाला की त्याच्या बापानं सर्व गावाला शुगर वाटली. अशी ट्रिक का केली मी? ऊसतोड दांपाचा मुलगा कलेक्टर झाला असं का म्हणलं? कारण हा रोग ऊसावर पडतो. शुगर केन म्हणजे ऊस. मग कलेक्टर झाला असं का म्हणलं? कारण कलेक्टरिझम सूक्ष्मजीव आहे त्याचा. हे बघा, कलेक्टरिझम सूक्ष्मजीव आहे आणि त्या दाम्पत्याचा जीव कोण आहे? कलेक्टर. मुलगा आहे आणि तो कोण झाला आहे? कलेक्टर. मुला सगळा जीव आहे म्हणून त्याला त्यांनी काय केलं? कलेक्टर केलं. असं लक्षात ठेवा. कलेक्टरिझम, कारण कलेक्टर इथं नाव दिसेल तुम्हाला. कलेक्टरिझम रोगामध्ये सुरुवातीला कलेक्टर नाव दिसतं. आणि रेड दिव्याची गाडी असं का म्हणलं? कारण रेड रूट आहे. हे बघा, रेड रूट रोगाचं नाव काय? रेड रूट. आणि शुगर वाटे असं का म्हणलं? कारण तो शुगर केनवर पडतो. तर अशी आपली ट्रिक्स आहे. बघा, जर आवडत असतील तर या नंबरवर संपर्क करा आणि आपली पेड PDF लगेच परचेस करा. किंवा हा टेलिग्राम ID सुद्धा आहे, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. तसेच आपल्याकडं पॉलिटीच्या आर्टिकल्सची सुद्धा भन्नाट ट्रिक्ससह पेड PDF आहे. त्याचा पण थोडासा डेमो मी तुम्हाला दाखवतो. तर पाहू शकता, इथे मी राष्ट्रपती संबंधी आर्टिकल्स घेतलेले आहे. त्याचा थोडा डेमो दाखवतो. तर पहा, कलम 52 काय आहे? तर कलम 52 नुसार भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी घटनेत तरतूद केलेली आहे. की कलम 52 नुसार भारतासाठी एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद घटनेत केलेली आहे. तर त्याची ट्रिक्स अशी आहे की 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाची व्यक्ती राष्ट्रपती असेल अशी आपली ट्रिक आहे. 52 नुसार भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा व्यक्ती राष्ट्रपती असेल अशी आपली ट्रिक्स आहे. आता ब्राह्मण समाजाचं यासाठी म्हणलं की बघा, ट्रिक्स अशी आहे की 52 ब्राह्मण असा यमक जुळतो. बघा काय? 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण 52 ब्राह्मण. कारण हे 52ला देवनागरी असं मराठी लिपीत लिहिलं तर हे 52 असं होतं. मग 52 ब्राह्मण असा काय होतो? यमक जुळतो. म्हणून भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा व्यक्ती राष्ट्रपती असेल असं तुम्ही इथून पुढे म्हणायचं. आता समजा तुम्ही मित्र डिस्कशन करत आहात. तुमच्या मित्रांनी विचारलं, सांग बरं, भारतासाठी एक राष्ट्रपती पद असेल असं कोणत्या कलमामध्ये अशी तरतूद केलेली आहे? तर तुम्ही त्याला खटकन कलम नाही सांगायचं, त्याला तुम्ही बुचकाळ्यात पाडायचं ट्रिक सांगून आपली. त्याला काय म्हणायचं की भारतासाठी एक ब्राह्मण समाजाचा व्यक्ती राष्ट्रपती म्हणून असेल. राष्ट्रपती पदावरचा जो व्यक्ती तो ब्राह्मण समाजाचा व्यक्ती असेल असं तुम्ही त्याला म्हणायचं. मग तो बुचकाळ्यात पडला पाहिजे, त्याला कन्फ्यूज झालं पाहिजे. मी तुला आर्टिकल्स विचारतो आणि तू हे काय सांगतोय? तर मग त्याला म्हणायचं, बघ भावा, त्या नावातच आर्टिकल्स दडलेलं आहे. ब्राह्मण या नावातच 52 हे दडलेलं आहे असं त्याला तुम्ही सांगायचं. आणि त्याला 52 वेळेस जप कर म्हणायचं. 52 ब्राह्मण. मग काय होणार? त्याला पण पाठ होऊन जाणार. ओके. त्यानंतर कलम 57 काय? हे मुलींना खास करून याकडे लक्ष द्या. तर कलम 57 आहे की राष्ट्रपती परत कितीही वेळेस निवडणूक लढू शकतात. म्हणजे भारतामध्ये अमेरिकेसारखं नाही. अमेरिकेत कसं आहे, राष्ट्रपती हा एकदा निवडला की तो परत एकदा निवडून येऊ शकतो. म्हणजे मॅक्झिमम 2 वेळेस निवडून येऊ शकतो. तिसऱ्या वेळेस तो निवडून येऊ शकत नाही. कारण त्यांच्या घटनेत तशी तरतूद केलेली आहे. कुठलाही राष्ट्राध्यक्ष अमेरिकेचा फक्त 2 वेळेस निवडून येऊ शकतो. मात्र भारतात तसं नाही. भारतीय राष्ट्रपती कितीही वेळेस त्यांच्या आयुष्यात निवडणूक लढू शकतात. मात्र आत्तापर्यंत फक्त डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे पहिले राष्ट्रपती होते तेच सलग 2 वेळेस निवडून आलेले. त्यानंतर कोणीही निवडून आलेले नाही. मात्र येऊ शकतात असं सांगतोय. तर कलम 57 तशी तरतूद केलेली आहे की राष्ट्रपती परत किती वेळेस निवडून येऊ शकतात. तर याची ट्रिक्स अशी आहे की 7 फार भारतीय स्त्रिया म्हणतात की मला 7 जन्म आणि जन्मोजन्म हाच पती पाहिजे. मग तो पिदळा असो, त्यांना मारणारा असो, तो बेवडा असो, तो कसाही असो, पण त्यांना 7 जन्म तोच पती पाहिजे. ओके. मग आता 7 जन्म तोच पती पाहिजे असं का म्हणलं? कारण 57 शेवटी 7 येतो. 57 काय येतो? शेवटी 7 येतो. असं ही आपली ट्रिक्स आहे. तर पहा, जर आवडत असतील तर या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि आपली पेड PDF परचेस करू शकता. अत्यंत रिजनेबल दर आपण त्यासाठी ठेवलेला आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.